नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, हळूहळू करत विरोधी पक्षाच्या अंगातलं त्राण संपले का असं वाटतं. कारण जे काय खेळ लोकसभा निवडणुकीच्या आधीपासून 6 महिने 8 महिने सुरू होते. अगदी आपण जरांगे पाटलांच्या आरक्षण विषयक आंदोलन आणि त्यातून तत्कालीन उपमुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करण्यासाठी सुरू झालेले खेळ, लोकसभा निवडणुकीचे धक्कादायक निकाल आणि विधानसभा निवडणुकीत मराठ्यांची मतं हवीत की नको इथपर्यंत धमकावण्यापर्यंत गेलेलं जे राजकारण होतं ते बघता बघता गेल्या 6 महिन्यामध्ये इतकं बारगळून गेलंय की करायचं काय. आपण पक्ष चालवायचा म्हणजे करायचं काय या संभ्रमात सगळीच्या सगळी महाविकास आघाडी पडलेली आज दिसते. आणि मग प्रत्येक जण आपापल्या परीने प्रयत्न करतो. काँग्रेसने काय ते नाना पटोले यांना बाजूला केलं आणि हर्षवर्धन सपकाळ या नव्या प्रदेश अध्यक्षांना आणले. ते अजून काही करतायत असं दिसत नाही. कारण बातम्यांमध्ये हे प्रदेशाध्यक्ष फारसे दिसत नाही, जितके नाना पटोले रोजच्या रोज उठसूट जगातल्या कुठल्याही घटनेवर आपलं मतप्रदर्शन करत होते, तसं हे नवे प्रदेशाध्यक्ष काही करताना दिसत नाही. आणि त्यामुळे पक्षात चाललंय काय याच्या बातम्या सुद्धा होत नाही. इतकं म्हणजे मीडियाने सुद्धा जवळजवळ काँग्रेस पक्षाला महाराष्ट्रामध्ये दुर्लक्षित करून टाकलेले. अधूनमधून राहुल गांधींच्या वगैरे बातम्या येतात, किंवा मग दुसरीकडे महाराष्ट्र काँग्रेस असेल, मुंबई काँग्रेस असेल, त्या पक्षाच्या कार्यालयामध्ये जे कर्मचारी म्हणून काम करतात त्यांना वेतन पगार काही मिळालेलं नाही याविषयीच्या बातम्या येतात. किंवा मग दुसरी काँग्रेसच्या बातम्या येण्याची जागा म्हणजे अमुक तमुक सोडून गेला, तो भाजपत गेला, तो एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत गेला, किंवा तमुक कोण आणखीन अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेला. पण काँग्रेस काहीतरी काम करते, जनतेमध्ये जाऊन करते आणि आपली संघटना बांधण्यासाठी काहीतरी करते. अशी कुठलीही बातमी अक्षरशः भिंग घेऊन बघितलं तरी सापडणार नाही. एखादा वडेट्टीवार वगैरे असतो, ते रोज संजय राऊत प्रमाणे आपणही रोज टीव्हीवर झळकावं एवढ्यासाठी प्रतिक्रिया किंवा काय कॉमेंट वगैरे करत असतात. पण ते सोडलं तर काँग्रेस पक्षात काय चालू आहे कळत नाही. दुसरा शरद पवारांचा गट, तोही महाविकास आघाडीचा म्हणजे विरोधी पक्षातला एक महत्वाचा स्तंभ आहे. पण लोकसभेमध्ये कमीत कमी जागा लढून जास्तीत जास्त जागा निवडून आणणारे अशी ख्याती असलेले शरद पवार यांचे सगळे डावपेच विधानसभेमध्ये इतके जमीनदोस्त झाले की पवारांच्या आयुष्यात सर्वात लहान म्हणजे राहुल गांधी करून टाकला शरद पवारांचा असं म्हणावं, इतकी छोटी संख्या आमदारांची आली. म्हणजे 9 हा एकांकी आकडा झाला असता तो तो होऊ नये म्हणून मतदारांनी अब्रू झाकण्यासाठी लंगोटी म्हणतात तसं शरद पवारांच्या गटाला 10 आमदार दिले. शरद पवारांची एवढीच ख्याती आहे. अँग्री ओल्ड मॅन असं मराठीतल्या अनेक पत्रकारांना जे पवारांचं कौतुक आहे, त्याच्यावर सुद्धा महाराष्ट्रातल्या मतदाराने पूर्णपणे बोळा फिरवला. त्यामुळे एका बाजूला उद्धव ठाकरे यांच्या पक्षातून लोकांची बाहेर जाण्याची रीग लागली आहे, दुसरीकडे काँग्रेस पक्षातून काय चाललंय ते कळायला मार्ग नाही, आणि तिसरा उद्धव ठाकरेंचा पक्ष. आता उद्धव ठाकरेंकडे बोलायला पण कोणी राहिलं नाही की काय असं म्हणायची पाळी आली. परवाचे पक्षाची नव्याने उभारणी करायची, नव्याना संधी द्यायची म्हणून पवित्रा घेतलेलं शिबिर नाशिकला भरवण्यात आलं. तिथे खंदा झुंजणारा कोण होता, त्याचं नाव असीम सरोदे.
हे असीम सरोदे शिवसैनिक कधी झाले? माझ्या माहितीप्रमाणे ते अजूनही शिवसैनिक नाहीयेत. शिवसेनेला आपला पक्ष म्हणून त्यांनी स्वीकारलेलं नाही. कधी काळी मतदार आणि मतदाराचा हक्क म्हणून शिंदे आणि महाराष्ट्रातल्या राजकारणासाठी सुप्रीम कोर्टात पक्ष फुटीच्या वेळेला जो खटला चालला होता त्यामध्ये मतदाराच्या वतीने म्हणून अर्ज करणारे असीम सरोदे उभे राहिले होते. आणि उभे राहिले म्हणजे त्यांचे पाय तिथे किती लटपटत होते ते काढून बघितलं तर कळेल. सरन्यायाधीश चंद्रचूडांनी जेव्हा त्यांची बाजू, मतदारांची बाजू मांडण्याची संधी असीम सरोदेंना दिली तेव्हा त्यांच्या तोंडातून शब्द फुटत नव्हता. कपिल सिब्बल जे म्हणतायत मी त्यांचा सपोर्ट करतो, काय तो दुजोरा देतो, अनुमोदन देतो, एवढंच बोलून मतदारांची बाजू असीम सरोदेंनी संपवली होती. रोजच्या रोज मराठी चॅनेलवरचे ते एक लाडके वकील आहेत ज्यांनी कुठल्याही कोर्टामध्ये जाऊन कुठलाही खटला गाजवला आणि एक कुठला तरी कायदेशीर मुद्दा प्रस्थापित करून घेतला. अशी ख्याती नसलेले लोक मराठी माध्यमात खूप झळकत असतात. तर असे आहे असीम सरोदे, हे उबाठा शिवसेनेच्या नाशिक शिबिरातले स्टार वक्ते होते. त्यांनी तावातावाने त्यांच्याही बातम्यांवर झळकले, ते सुप्रीम कोर्टावर तुटून पडले. पण हे असीम सरोदे हे निवडणूक काळामध्ये शिवसेनेचा किंवा महाविकास आघाडीचा प्रचार करायला आले होते का? नाही आले होते. कुठल्याही पक्षाच्या मंचावर चढून त्या पक्षासाठी मत मागण्याचा पवित्रा असीम सरोदे यांनी घेतला नाही. विधानसभेच्या वेळेला ते काय करत होते माहित नाही, पण लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान म्हणजे त्याच्या आधी काही महिने एक निर्भय बनो नावाचं आंदोलन या लोकांनी छेडलं होतं. राज्याच्या कुठल्या कुठल्या जिल्ह्यात तालुक्यात जाऊन एका हॉलमध्ये तेच ते आपले सगळे जुने चेहरे गोळा करायचे आणि महायुती विरुद्ध गरळ ओकायची असं जे निर्भयपणे आंदोलन चाललं होतं त्यातले एक मोरके म्हणून आपण असीम सरोदे यांच्याकडे बघू शकतो. संविधान धोक्यात आहे, संविधान धोक्यात आहे असं गेली 2.5-3 वर्ष ठाणाणा बोंबळणारे असीम सरोदे कुठल्याही कोर्टात जातात तेव्हा ते कोर्ट घटनेने स्थापन केलेलं आहे आणि ते कोर्ट अजूनही चालू आहे. याचा अर्थ संविधान चालू आहे आणि तुम्ही ओरडल्यामुळे संविधान धोक्यात आलेलं नाही याची प्रचिती येते, तरीही माणसं संविधान वाचवायला जातात. पण संविधान वाचवायचं म्हणजे काय ते मला कळत नाही. हत्तीचं बळ वाढवण्यासाठी आम्ही हत्तीच्या मागे हत्तीसारखे उभे आहोत किंवा डोंगरासारखं उभं आहोत असं बोलायचं, यात जो खोडेपणा असतो त्यापेक्षा सरोदे वगैरे मंडळी निर्भय बनो म्हणून जे काय करतात ते काडी मात्र वेगळं नाही. काडी मात्र वेगळं नाही. पण आता आज ज्या परिस्थितीत महाराष्ट्राचं राजकारण येऊन पोहोचलेलं आहे त्यामध्ये मात्र, त्या परिस्थितीमध्ये मात्र असीम सरोदे यांच्यासारख्यांचं महत्व प्रचंड वाढलंय असं मी म्हणतो. तुम्हाला आठवतं मित्रांनो, एक काळ असा होता अगदी काही महिन्यांपूर्वी की 90 पार केलेले बाबा आढाव सुद्धा कुठेतरी येऊन धरणं धरून बसले होते आणि मग शरद पवार तिकडे जात होते, आणखीन कोण कोण जात होते. विनोद असा होता की हे शरद पवार 1975 मध्ये गृहमंत्री होते मला वाटतं, आणि त्यांच्याच पोलिसांनी या बाबा आढावांना उचलून तुरुंगात टाकलं होतं. त्या बाबा आढावांच्या संविधान बचावच्या भूमिकेचं समर्थन करायला शरद पवार धरण्यासाठी गेले होते. त्या निर्भय बनो नावाचं जे नाटक चालतं त्यातले यशस्वी कलावंत कोण आहेत हे मी नव्याने सांगायला नको, ते मग काय आहेत ते चौधरी वगैरे असतील ते. आज मी ही पार्श्वभूमी तुम्हाला एवढ्यात सांगितली की आज महाविकास आघाडीची दुर्दशा झालेली आहे.
आणि हे लोक ज्याचा पाठिंबा देतात, ज्याचा उदो उदो करतात, त्याचा बट्ट्याबोळ होतो हा इतिहासच आहे. त्यामुळे असीम सरोदे असतील किंवा विशंभर चौधरी असतील किंवा निर्भय बनोचे आजवरचे जे महान विचारवंत वगैरे किंवा कार्यकर्ते चळवळे आहेत, हे तुमच्या पाठीशी उभे राहिले. त्याच वेळेला महाविकास आघाडीच्या प्रत्येक पक्षांनी मनाशी खुणगाट बांधायला पाहिजे होती. आता आपलं काही खरं नाही, कारण ज्यांचा इतिहासच बुडवेगिरीचा आहे, असे लोक जेव्हा तुमची बाजू लढवायला उभे राहतात, तेव्हा तुम्हाला बुडवायची गरज काय? सावन जो अगन लगाए उसे कौन बचाए. हा, सावन जो अगन लगाए उसे कौन बुझाए. माझी जो नैया डुबोए उसे कौन बचाए. ते गाणं आहे ना, त्यासारखी या निर्भय मनोमधल्या एकापेक्षा एक महान विद्वानांची परिस्थिती आहे. हे ज्यांच्या ज्यांच्या म्हणून समर्थनाला उभे राहतात, त्यांचं त्यांचं पक्ष असेल, चळवळ असेल, आंदोलन असेल, त्याचा बट्ट्याबोळ झाल्याशिवाय राहतच नाही. आणि अशा महाविकास आघाडीतला बचावलेला, त्या तुलनेने बचावलेला असा एक पक्ष आहे, तो आहे उभाटा शिवसेना. कारण एकूण महाविकास आघाडीला 50 पण आमदार निवडून आणता आले नाहीत. अवघे 46 आले, त्यातले 20 आमदार एकट्या उद्धव ठाकरे यांच्या उभाठा शिवसेनेचे आहेत. त्यामुळे अजूनही नुकसान करण्यासारखा जर कुठचा पक्ष असेल महाविकास आघाडीमध्ये, तर तो आहे उद्धव ठाकरे यांचा उभाठा शिवसेना पक्ष. आणि त्यामुळे आपलं देवदत्त कार्य आहे, निसर्गदत्त कार्य आहे, की कुठची तरी संघटना बुडवायची, संपवायची, मोडकळीस आणायची. यासाठी तर निर्भयपणे आंदोलन चालतं. स्वतःची संघटना बनवायची नाही आणि दुसऱ्याच्या संघटनेचा बट्ट्याबोळ करून टाकायचा, हे यांचं निसर्गदत्त कर्तव्य आहे. आणि ते पार पाडण्यासाठी काँग्रेसमध्ये फारसा स्कोप राहिलेला नाही. अवघे 16 आमदार आहेत. शरद पवारांच्या पक्षाचं तर फार 10 आमदारांनी इतकं भयंकर भरता झालेलं आहे. त्यामुळे उरला कोण? तो उभाटा शिवसेना. आणि त्यामुळे तिथे अजूनही बुडवेगिरीला स्कोप आहे, हे ओळखूनच मला वाटते असीम सरोदे हे नाशिक शिबिरात पोहोचले होते. आणि मग त्यांनी नेहमीप्रमाणे संविधानानुसार हे, संविधानानुसार ते, न्यायमूर्तींनी हे करायला पाहिजे होतं, सुप्रीम कोर्टाने तो न्याय द्यायला पाहिजे होता, अशी तिथे जमलेल्या पराभूत मनोवृत्तीच्या उबाठा शिवसैनिकांना धीर देण्याची कामगिरी बजावली. म्हणजे तुम्ही बरोबर आहात, तुम्ही बुडतात, कमरेपेक्षा जास्त भाग बुडालाय, अजून छातीपर्यंत बुडाला नाही ना. अरे नाकातोंड तर पाणीच गेलेलं नाही, मग काय काळजी करता? अजून जाऊन नाका तोंडात पाणी जाईपर्यंत तुम्ही लढत राहा. सुप्रीम कोर्ट तुम्हाला न्याय देणार, आणि नाही दिला तर मग नाका तोंडात पाणी गेलं, आता तो विषय संपला. किंवा शरद पवारांचा पक्ष किंवा काँग्रेस पक्ष हा आता सरोदे सारख्या लोकांच्या नादाला लागलेला नाहीये. पण उद्धव ठाकरेंना एक आशा आहे, हे लोकसभेमध्ये जे चांगलं यश मिळालं आणि 9 जागा मिळाल्या, त्याचं सगळ्यात मोठं श्रेय मुस्लिम मतदारापेक्षा उद्धव ठाकरेंनी सगळ्यात आधी या निर्भय मनोवाल्यांना दिलं होतं. आणि त्यामुळे अगत्याने नाशिकच्या शिबिरामध्ये सरोदे यांना लिगल पॉइंट मांडायला बोलवलेलं. अधिक शिरोडकर यांच्यासारखा दांडगा वकील राज्यसभेचा सदस्य केला बाळासाहेबांनी. पण शिवसेनेच्या शिबिरामध्ये किंवा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या संमेलनामध्ये अधिक शिरोडकर भाषण करायला आलेत, असं कधी आम्ही बघितलं नाही. हे पहिल्यांदा आहे. उद्धव ठाकरे हे आता आपल्या उभाठा शिवसैनिकांना कायदे पंडित बनवायला निघालेले आहेत. आणि अर्थातच यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली उभाटा शिवसैनिक कायदे पंडित झाले तर ते आपलीही केस समर्थपणे युक्तिवाद करून कोर्टात मांडू शकणार नाही. पण एक गोष्ट मात्र नक्की होईल, एक गोष्ट मात्र नक्की होईल, हळूहळू करत जे कोणी उभाठा शिवसेनेमध्ये शिल्लक राहतील,
ते लढणारे नसतीलच. कारण ज्यांची लढण्याची, झुंजण्याची आणि जिंकण्याची इच्छा आहे, लढून जिंकण्याची इच्छा आहे, अगदी हरलो तरी हरकत नाही पण लढून हरू, अशी जिद्द असलेले शिवसैनिक हळूहळू करून उद्धव ठाकरेंना सोडून गेलेले आणि जात आहेत. ते उरले सुरले सगळे पळून लागण्याची जबाबदारी बहुधा उद्धव ठाकरे यांनी असीम सरोदे किंवा निर्भय बनो यांच्याकडे सोपवलेली आहे. आणि त्यामुळे हे उरले सुरले खरेखुरे झुंजार एकदा निघून गेले की गलित गात्र झालेली, हातपाय हलवता सुद्धा न येणारी जी उबाठा शिवसेना असेल, त्या उबाठा शिवसेनेची सगळी जबाबदारी आपोआपच निर्भय बनोवाल्यांकडे येणार आहे. निर्भय बनो हे निर्भय बनो आजचं नाहीये. अगदी तुमचे शिवसेनेचं पहिलं सरकार आलं, मनोहर जोशी वगैरे मुख्यमंत्री होते आणि महानगरवर शिवसैनिकांचा हल्ला झाला होता आविष्कार स्वातंत्र्यावर, तेव्हा निखिल वागळे आणि त्यांच्या सगळ्या त्या टोळीतल्या लोकांनी निर्भय बनो आंदोलन समाजवाद्यांनी सुरू केलं. कोणाविरुद्ध सुरू केलं होतं? शिवसेनेच्या हल्ल्याविरुद्ध. आज तेच शिवसेनेविरुद्ध सुरू झालेलं आंदोलन, निर्भय बनो आंदोलन, शिवसेनेला घाबरण्याची गरज नाही, शिवसेनेच्या गुंडगिरीच्या विरोधात निर्भय बनून सडेतोड उत्तर द्यायला पुढे या, असं जे आंदोलन होतं, ते आंदोलन आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या बचावासाठी उभं राहिले. यापेक्षा काळाचा न्याय काय असू शकेल, यापेक्षा हास्यास्पद काय असू शकेल. पण इथेच हा प्रवास थांबणार नाहीये, मला खात्री आहे. नजीकच्या काळात हळूहळू निवडणुका बीएमसीच्या पण होऊन गेल्या की पुढची 3 वर्ष करायचं काय, तेव्हा उद्धव ठाकरे असीम सरोदेंनाच आपला प्रवक्ता बनवतील आणि उबाटा शिवसेनेचे सर्वात ज्येष्ठ नेते म्हणून असीम सरोदे आपल्या समोर यायला सुरुवात होईल. आणि तेवढ्यावर वागणार नाही. झालेल्या पराभवानंतर आणि पुढे 4 वर्ष करायचं काय, ही समस्या खांद्यावर ओझ्यासारखी घेऊन चालणारे शरद पवार गट, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष हे आधीच महाविकास आघाडीपासून दुरावलेले. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे दोघे जण वगळता महायुती, आपला महाविकास आघाडी हा शब्द काँग्रेसमधला किंवा राष्ट्रवादी शरद पवार गटातला कोणीही उच्चारत सुद्धा नाही. महाविकास आघाडीचं जे काय जोखड आहे ते बिचारे उद्धव ठाकरे यांच्याच खांद्यावर आता उरलेले आहे. आणि त्यांनाही त्याचा कंटाळा येईल, तेव्हा अर्थातच तो वारसा चालवायला कोणतरी पाहिजे. म्हणूनच असीम सरोदेंना प्रोत्साहन देण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केलेलं असावं. हळूहळू असीम सरोदे यांच्या भाषणावर फिदा झालेले अनेक निष्क्रिय नाकर्ते शिवसेना नेते, कार्यकर्ते हे असीम सरोदेंना शिवसेनेचा प्रवक्ता बनवा, उबाठा शिवसेनेचा, किंवा उबाठा शिवसेनेचे प्रमुख नेते म्हणून त्यांची नेमणूक करा, अशी मागणी करायला लागतील. आणि त्यानंतर अवघ्या महाविकास आघाडीची जबाबदारी असीम सरोदे, विशंबर चौधरी यांच्या डोक्यावर येणार आहे. आणि निवडणूक कशी हरावी, निवडणूक जिंकण्यासाठी नसते, फक्त लढण्यासाठी असते, असा ज्यांचा सिद्धांत आहे, असे निर्भय बनोवाले महाविकास आघाडीची आणि उबाटा शिवसेनेची सगळी जबाबदारी घेतील. आणि त्यानंतर शिवसेना भवनवर एक बोर्ड लागेल, निर्भय बनो भवन. ज्या शिवसेना भवनाच्या समोर वेगवेगळ्या पत्रकारांना देशभरच्या गोळा करून निखिल वागळेंनी निर्भय बनो आंदोलनाची सुरुवात केली होती, त्या निर्भय बनो आंदोलनालाच एक मुंबईतलं मोठं हेडक्वार्टर मिळेल. मी यापूर्वीच वर्षभरापूर्वी एक व्हिडिओ केला होता. हळूहळू करत महाविकास आघाडीचं मुख्यालय शिवसेना भवनात होईल. कदाचित आता त्याच्यापेक्षाही परिस्थिती बिघडली आहे.
त्यामुळे महाविकास आघाडीचे नेते तिकडे येण्याची शक्यता नसल्यामुळे निर्भय बनो आंदोलनाला शिवसेना भवन कार्यालय म्हणून मोफत वापरले दिलं जाण्याची शक्यता आहे. पण एक गोष्ट आहे, जोपर्यंत निर्भय बनो आंदोलन आणि त्याचे हे असे निष्क्रिय निकामी मुखंड एकत्र आहेत, तोपर्यंत महाविकास आघाडीला मरण नाही. चालू द्या, आपण बघायचं. आत्ता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.